आज 18 जुलै. 18 जुलै म्हणजे विश्व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन. क्रांतिकारक विचाराचे अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन. अण्णाभाऊ साठेंना आज वंदन करताना, आदरांजली वाहताना मी त्यांना नमन करतो. अण्णाभाऊ साठेंचं स्मरण करत असताना अण्णाभाऊ साठेंनी ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये जे त्यांचं साहित्य आहे ते साहित्य जगाच्या अनेक भाषांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे की जगाच्या 18 भाषेत 32 भाषेमध्ये लिहिलेलं आहे. पण गुगलवर जेवढ्या भाषा अवेलेबल आहेत, जेवढ्या भाषा उपलब्ध आहेत, तेवढ्या भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य रूपांतर झालेलं आहे, ट्रान्सलेशन झालेलं आहे. अण्णाभाऊ साठेंना वंदन करत असताना, अण्णाभाऊ साठेंना स्मरण करत असताना, अण्णाभाऊ साठेंनी जे वगनाट्य लिहिले, जो तमाशा लिहिला, जी छक्कड लिहिली, जे आपले पोवाडे लिहिले, ते पोवाडे अण्णाभाऊ साठेंनी ह्या मराठी मुलकासाठी लिहिले, ह्या मराठी माणसासाठी लिहिले. अण्णाभाऊ साठे जेव्हा ते अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की ह्या मुंबई महाराष्ट्राला कशी आवश्यकता आहे, ही मुंबई मराठी मुलकाला किती आवश्यकता आहे, त्या अण्णाभाऊ साठे उदाहरण देऊन सांगतात. आणि ते ज्वलंत उदाहरण सांगतात, ज्वलंत प्राण्याचं उदाहरण सांगतात. अण्णाभाऊ साठे म्हणतात की वाघाला नख आणि गरुडाला पक जेवढी आवश्यकता आहे, तेवढी मुंबई ही मराठी मुलकाला, ही मराठी माणसाला आवश्यकता आहे. आणि मराठी भाषेवर अण्णाभाऊ साठेचं एवढं प्रेम होतं. अण्णाभाऊ साठेंनी गिरणी कामगारावर लिहिलं. कामगार हा कोणत्याही जातीचा नसतो आणि तो विविध प्रांताचा असतो, कोणत्याही धर्माचा नसतो. हे अण्णाभाऊ साठेंनी तिथे लिहिलं. अण्णाभाऊ साठेंनी कामगाराची व्यथा मांडली. कामगाराची व्यथा मांडत असताना जेव्हा कामगारावरती लिहिलेलं साहित्य जे रशियापर्यंत पोहोचलं आणि जेव्हा अण्णाभाऊला रशियाला पाचारण झालं, तेव्हा अण्णाभाऊ रशियाला गेले. रशियाला गेल्यानंतर अण्णाभाऊनी मराठी भाषेबद्दलचं प्रेम तिथं बोलून दाखवलं की रशियाच्या लोकांना सांगितलं की तुमच्यावरती पहिलीच वेळ असेल की तुम्हाला मराठीमध्ये ऐकण्याची वेळ आलेली आहे. आणि अण्णाभाऊ साठे जेव्हा आपलं भाषण सांगत होते, जेव्हा बोलत होते, जेव्हा दुभाषिक होता, जो ट्रान्सलेशन करणारा व्यक्ती होता, त्याला सांगितलं की माझ्या आवाजामध्ये चढ उतार येतो, तसा तू सुद्धा तुझ्या आवाजामध्ये चढ उतार करून समोरच्या प्रेक्षकांना, समोरच्या रशियन लोकांना सांग, साहित्यिकांना सांग, असं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. अण्णाभाऊ साठे तिथे गेल्यानंतर काय सांगितलं, जे आपले राजे आहेत, जे छत्रपती शिवाजी राजे यांची कीर्ती सांगितली, यांचा पराक्रम सांगितला, यांचं शौर्य सांगितलं. ह्या छत्रपती शिवाजी राजा इथल्या गोरगरिबाच्या मुलांना, इथल्या कष्टकरीच्या मुलांना, इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र घेऊन ह्या राजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि जगापुढे एक आदर्श राजा हा छत्रपती शिवाजी राजांचा महंती आणि कीर्ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आज रशियाला जाऊन सांगितली. पहिला पोवाडा नक्कीच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले लिहिला आहे, पण परदेशामध्ये जाऊन पहिले शिवशाहीर म्हणणारे सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत. अण्णाभाऊ साठेंचं आज आपण वंदन करत असताना, त्यांना स्मरण करत असताना अण्णाभाऊ साठे पुढे काय म्हणतात, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची, दाखवली पाट भिंतीला लावून लढायची, परी तगबग नाही थांबली माझ्या अंतरची, गावाकड मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव निपाणी कारवार मालकी दुजाची, चिडदंडिनीची आता गरज आहे महाराष्ट्राला एकीची. अण्णाभाऊ साठे सांगतात की महाराष्ट्राला आज एकीची गरज आहे. आणि एकीमुळे काय होतं हे अण्णाभाऊ साठे सांगायचं. आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात की म्हणून इनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची, माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते काहिली. ह्या गीताचा, ह्या छक्कडचा अर्थ काय होतो आपल्याला हे मला सांगायची इच्छा आहे की महाराष्ट्राचा जो भाग आहे, जो बाहेर आहे, जे कित्येक मराठी भाषिक हे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात, इतर राज्यामध्ये ते राज्य गेलेले आहेत, त्याबद्दल अण्णाभाऊची तळमळ हे त्यांच्या छक्कड म्हणून दाखवतात. अण्णाभाऊ साठे आज आपल्या विश्ववंदनी आहेत. अण्णाभाऊ साठेचं स्मरण आपण नेहमी करतो, पण अण्णाभाऊ साठेचं साहित्य आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंना वंदन करत असताना, अण्णाभाऊ साठेंना स्मरण करत असताना मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचंय की अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईमध्ये आले त्यावेळेस त्यांनी मुख्य चित्रपटाचे पोस्टर लावायचं काम केलं, पण त्यांच्या प्रतिभाच्या जोरावर, त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांच्यावरच काही चित्रपट तयार झाले. फकीरा चित्रपट तयार झाला, माकडीचा माळ तयार झाला, टिळा लावायची रक्ताचा, साताऱ्याची तरा, असे अनेक चित्रपट अण्णाभाऊचे तयार झाले आणि ते बोलके चित्रपट होते. मित्रांनो, विश्ववंदनीय अण्णाभाऊ साठेंना वंदन करत असताना, त्यांना स्मरण करत असताना, अण्णाभाऊ जेवढे जगामध्ये आश्चर्य असतील त्याच्यापेक्षा हे वेगळं आश्चर्य होतं. आणि अण्णाभाऊ साठे आज एका
एकदम लहानशा घरामधून, अतिशय गरिबीमधून अण्णाभाऊ साठे पायी मुंबईला चालत आले आणि तेच अण्णाभाऊ साठे इथून ह्या मुंबईवरून दिल्लीला, दिल्लीवरून रशियाला गेले. हे अण्णाभाऊ साठेंचं कर्तृत्व आहे. याबद्दल तुम्हाला मी सांगत असताना, अण्णाभाऊ साठेला वंदन करत असताना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र करतो, जय हिंद करतो.